नमस्कार मित्रांनो, वेल्थ यज्ञ या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मार्केटमध्ये जी न्यूज आहे, ICICI लोम्बार्ड ही कंपनी भारतीय एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनीला ॲक्वायर करणार आहे। त्याच्याबद्दलची न्यूज आहे ती आज आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। मित्रांनो, कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे CCI यांनी सोमवारी ॲक्विजिशनसाठी अप्रूव्हल दिलेला आहे। जनरल इन्शुरन्स बिझनेस जो भारतीय एक्साचा आहे, तो भारतीय एक्साचा जनरल इन्शुरन्सचा जो बिझनेस आहे तो ICICI लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स ही कंपनी ॲक्वायर करणार आहे। ह्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे 2020च्या ऑगस्टमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ICICI लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स या कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि भारतीय एक्सा जनरल इन्शुरन्स या कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर या दोघांनी या मर्जरसाठी अप्रूव्हल दिलेला आहे। आणि जो भारतीय एक्साचा जो जनरल इन्शुरन्सचा बिझनेस आहे तो डीमर्ज होणार आहे भारतीय एक्सामधून आणि तो ICICI लोम्बार्डमध्ये मर्ज होणार आहे। ह्या मर्जर अँड ॲक्विजिशनमध्ये फक्त CCIचं अप्रूव्हल भेटून चालत नाही, तर त्याच्यानंतर इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे IRDAIचं अप्रूव्हल लागतं। त्यानंतर सेबीचं अप्रूव्हल लागतं म्हणजे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया। नंतर स्टॉक एक्सचेंजेसचं अप्रूव्हल लागतं। त्याच्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं अप्रूव्हल लागतं आणि NCLTचं पण अप्रूव्हल याच्यासाठी लागतं। आणि दोघांच्या शेअर होल्डरचे म्हणजे ICICI लोम्बार्ड आणि भारतीय एक्सा जनरल इन्शुरन्स ह्या दोघांच्या शेअर होल्डरचे अप्रूव्हल झाल्यानंतर मग ह्या दोन्हीचं मर्जर होणार आहे। ह्याचं मर्जर झाल्यानंतर भारतीय एक्साचे जे शेअर होल्डर्स आहेत त्यांच्याकडे 115 शेअर्स जर भारतीय एक्साचे असतील तर त्यांना ICICI लोम्बार्डचे 2 शेअर्स मिळणार आहेत। भारतीय एक्सा ही जी जनरल इन्शुरन्स कंपनी आहे ती जॉईंट व्हेंचर आहे भारतीय एंटरप्राइजेस। भारतीय एंटरप्राइजेसचे 51% स्टेक आहे आणि फ्रेंच इन्शुरन्स जो आहे एक्सा त्याचे 49% स्टेक आहे भारतीय एक्सा ह्या दोघांच्या जॉईंट व्हेंचरमध्ये। मागं जसं सांगितलं त्याप्रमाणे जर सगळ्यांची अप्रूव्हल जर मिळाली IRDAI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सेबी, तर ह्या सगळ्यांची अप्रूव्हल मिळाल्यानंतर ज्यावेळी याचं मर्जर होईल त्याच्यानंतर भारती आणि एक्सा ह्या दोन्ही ज्या कंपन्या आहेत ह्या नॉन लाईफ इन्शुरन्स बिझनेसमधून बाहेर निघणार आहेत। या दोन्हीचं मर्जर झाल्यानंतर जी कंबाईंड एंटिटी जी होईल त्यांचा जो मार्केट शेअर्स आहे तो 8.7%चा मार्केट शेअर्स प्रो फॉर्मा बेसिसवरती होणार आहे हे दोन्हीचं अप्रूव्हल झाल्यानंतर। आणि ICICI लोम्बार्डला भारतीय एक्साचे जे डिस्ट्रीब्युशन स्ट्रेंथ आहे भारतीय एक्साचे जे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे ते वापरायला मिळणार आहे। ही न्यूज ICICI लोम्बार्डच्या शेअर होल्डरसाठी चांगली आहे। ही न्यूज मला मिळाली म्हणून मी तुमच्यासाठी आणलेली आहे। जर हा चॅनल तुम्हाला आवडत असेल तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। ठीक आहे मित्रांनो, परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।